श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे कधी न संपणारा आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस. असा हा दिवस ज्या दिवशी केलेले प्रत्येक चांगलं काम, दान आणि सेवा कधीच कमी होत नाही. म्हणूनच आजचा दिवस मी मनापासून साजरा केला. चला बघूया आजच्या दिवसात मी काय काय सेवा केल्या आणि मी आज काय खरेदी केली अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर. अक्षय तृतीयाचा असा हा दिवस असतो की त्या दिवशी आपल्याला मुहूर्त बघायची गरज पडत नाही काही नवीन काम करताना. म्हणूनच आज मी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मला खूप दिवसापासून जी पाहिजे होती ती गोष्टीची मी खरेदी केलेली आहे. इकडे मी देवपूजा करून घेतली, नंतर माझे तुळशी पूजनही करून घेतले. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या सगळ्या सेवा करायला एक वेगळाच महत्त्व आहे. इकडे माझी तुळशीची पूजा, तुळशीची आरती करून घेतली. त्यानंतर मी किचन ओट्याच्या समोरच्या बाजूला मी स्वस्तिक काढून तुपाने आधी स्वस्तिक काढून घेतले, मग हळदीने स्वस्तिक काढून घेतले. नंतर मी शेगडीचीही पूजा करून घेतली. आजच्या दिवशी अन्नपूर्णाचीही पूजा करतात, त्यामुळे घरात सदैव अन्नपूर्णाचा वास राहतो. आणि त्यानंतर मी केले उंबरट्याचे पूजन. उंबरट्याला मी हळदीचे लेपन करून घेतले आणि उंबरट्याचे पूजन करून घेतले. उंबरट्याचे पूजन केल्यावर घरात एक शांतता आणि सकारात्मकता ऊर्जा जाणवत असते. आणि मी न विसरता उंबरट्यासमोर कापूर जाळते. यामुळे काय होते, आपल्या घरात जी येणारी निगेटिव्ह ऊर्जा असते ती तिकडेच जळून खाक होते. आज अक्षय तृतीया होती म्हणून मी आज छान असा माझ्या देवघरात आंब्याचा नैवेद्य दाखवला. आजपासून आमच्या इकडे आंबा खायला सुरुवात करतात, त्याआधी आम्ही आंबा खात नाही. मग छान असे आमचे आंब्याचे मी देवाला नैवेद्य दाखवून घेतले. आणि इकडे मी लक्ष्मीचेही पूजन केले आणि पंचपक्वान्नाची नैवेद्य थाळी सजवली. अशा प्रकारे मला हे स्वयंपाक करायला अगदी 2 तास लागले हे स्वयंपाक करायला. पण आज मला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पंचपक्वान्नाचे ताटाचा नैवेद्य करायचाच होता. इकडे मी आमरस, आमच्या घरातला पहिला आमरस यावर्षी मी आमरस करून घेतला. त्यानंतर मी इकडे मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, पुरी, पन्ह, त्यानंतर ताक, आपला साधा भात, त्यानंतर वरण, मसाले भात, भजी, पापड या सगळ्याचा मी नैवेद्य केला होता. आणि छोलेची भाजीसुद्धा केली होती. तुम्हाला ह्यापैकी कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला माझ्या भाज्यांची रेसिपी शेअर करेल. इकडे मी छान असा माझा नैवेद्य बनवून झाला होता. नंतर मी इकडे माझी थाळीही सजून झाली होती आणि इकडे मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. नंतर मी दुपारच्या वेळेस कुंकुम अर्चनही केले. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मी कुंकुम अर्चन करून घेतले. आणि मी आज अक्षय तृतीयाच्या दिवशी आमच्या इकडच्या वॉचमॅनला सुद्धा जेवण दिले. त्यांना तरी कोण देणार ना जेवण, ते पूर्ण फॅमिली सोडून आपली इथे सेवा करत असतात. म्हणून मी वॉचमॅनला सुद्धा माझे पंचपक्वान्नाचे ताट मी वॉचमॅनपर्यंत पोहोचवले. नंतर इकडे माझे कुंकुम अर्चन करून झाले आणि माझ्या ज्या सेवा होत्या त्या सेवा मी करून घेतल्या दुपारच्या वेळेस. आणि इकडे थोडा वेळ मी माझ्या गार्डनबरोबर घातला बाल्कनीमध्ये. नंतर आम्ही गेलो शॉपिंग करायला. आज मॉलमध्ये एक छान अशी रॅली चालू होती आणि देवांशनी सुद्धा या रॅलीमध्ये खूप मस्ती केली. इथे देवांशी जाऊन त्या मिकी माऊसला हाय करून आले आणि त्यांनी त्यांचे गाल तोडले. आणि तुम्हाला माहिती आहे, बाहेर गेलो तर मुलांना भूक लागणारच दुकानं बघून. मग इकडे आम्ही छोटासा ब्रेक घेतला. त्यानंतर आम्ही खरेदी करून घरी आलो. मी तुम्हाला शेवटी सांगेन मी काय खरेदी केली. आता घरी आल्यावर मी इकडे दिवाबत्ती करून माझी संध्याकाळची पूजा करून घेतली. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते मी आज काय घेतली. मी आज घेतले ग्रिंडर आणि एअर फ्रायर. मला खूप दिवसापासून एअर फ्रायर आणि ग्रिंडर घ्यायचे होते, तर मी हे फिलिप्सचे दोन्ही प्रोडक्ट मी फिलिप्सचे घेतले. तुम्हाला हवं असेल तर मी तुमच्याबरोबर माझे या प्रोडक्टचे रिव्ह्यू शेअर करेन. इकडे त्याचीही पूजा करून घेतली. आपल्या घरात आपण जी वस्तू नवीन आणतो त्याची आपण पूजा करूनच घेतो. अशाप्रमाणे माझा छान असा अक्षय तृतीयाचा दिवस मी सेलिब्रेट केला.